प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात विचारांना मान आणि प्रारंभीला व्हावे प्रास्ताविक छान। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील सरांचे जवळचे मित्र ज्येष्ठ नेते आदरणीय बंडूनाना भाबड। क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था नाशिक या संस्थेचे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय दातली या दातलीच्या उच्च आणि माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षण संस्थेचे शिक्षण अधिकारी आणि माझे बालपणचे मित्र आणि माझे जवळचे स्नेही श्री एकनाथ भाबड सर हे आपली 34 वर्ष सेवा या संस्थेमध्ये पूर्ण करून 31 मेला या ठिकाणी रिटायर होत आहे। खरं तर प्रास्ताविकाची जबाबदारी या ठिकाणी दातलीमधले कोणतीच व्यक्ती घेईना आणि त्यांनी सगळ्यांनी असं ठरवलं की कुणीतरी या ठिकाणी आपण जबाबदारी घेण्यापेक्षा आपण नानाला या ठिकाणी सरांच्या बरोबर जो काही नानांचा सर्व काळ गेला आहे त्याबद्दल थोडीशी नानांना माहिती आहे, त्याच्यामुळं माहिती घेणं आणि माहिती देणं हा भाग येणार नाही म्हणून ही जबाबदारी माझ्यावरती आली आहे। 1968 साली सरांचा जन्म झाला आणि त्याच साली माझाही जन्म झाला। अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, भोजापूर धरणाचं त्या काळात काम चालू होतं आणि आमच्या झोळ्या या ठिकाणी भोजापूर धरणाच्या चारीला होत्या, कारण आमचे बहिणी आई भाऊ हे सगळे त्या पाटाच्या कामावर असायचे। आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं बालपण या ठिकाणी सुरू होत असताना सर मी एकाच ठिकाणी लहानसा मोठा झालो। लहानपणी कधी काशाईच्या देवळात, कधी ग्रामपंचायतच्या हटाव, कधी मारुतीच्या मंदिरात। या ठिकाणी पूर्वी काळी धाब्याची घरं होती, राहायला पण एवढ्या मोठ्या कुटुंबाला जागा नसायची म्हणून आमचं झोपणं सुद्धा मंदिरातच होतं। अशी आमची सुरुवात झाल्यानंतर आम्ही रात्रीचे दोघं सगळं संगत राहायचो आणि दिवसभरही शाळेत संगत राहायचो आणि खेळायलाही संगत राहायचो। नामदेवराव काकड, समाधानजी गायकवाड यांना विनंती स्टेजवरती या। आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतला। आम्हाला एक बिगर साठेची पत्रेची पाटी त्याला आणि मला दोघायला होती। असे आमचे अनेक मित्र आमच्याबरोबर शाळेत आले आणि आमची शाळेची सुरुवात झाली। आमचे आई वडील, आमचे मोठे भाऊ, आमच्या बहिणी यांनी शिक्षण घेतलं नाही जास्त, परंतु आमच्याकडून त्यांची अपेक्षा होती की यांनी शिकावा, पण त्यात मी सगळ्यात जास्त खोडकर म्हणून मला अख्खं गाव बंड्या म्हणायचं। आता त्याचा नाना कसा झालो त्याचे कारणे अनेक आहे, कारण खुडी कोणाची केल्याशिवाय मी सुडीत नव्हतो। आणि सर माझ्याबरोबर अत्यंत गरीब स्वभावाचा हा माझा मित्र, काही झालं की मला सातत्याने माझी ढाल व्हायचा। अशा पद्धतीत पहिली ते 5वी पर्यंत मराठी शाळेत आम्ही बरोबर होतो। मी 5वीत गेलो, तो 4थीत नापास झाला 4थीला आणि मी 5वीत गेलो। आणि योगायोगाने ह्याच गावावरून लोकशिक्षण मंडळ सिन्नर या संस्थेचे हायस्कूल दाजींचं, सांगळे दाजींचं या ठिकाणी चासला आलं आणि त्या शाळेत 5वीचा पहिला विद्यार्थी सर म्हणून त्या बॅचमध्ये गेला आणि मी या ठिकाणी 6वीला गेलो। आणि 6वीला गेल्यानंतर आमची त्या ठिकाणी जोडी फुटली शाळेतली आणि सर माध्यमिक शाळेमध्ये लवकर गेल्यामुळं सर एक हुशार विद्यार्थी झाले आणि 10वीच्या परीक्षेमध्ये सास हायस्कूलमध्ये चांगल्या मार्काने पास झाली। त्याच्या आधी मी 11वीला आलो। सिन्नरला आमचं कॉलेजचं शिक्षण सुरू झालं। सरायमध्ये उपजत गुण होता खेळाचा। सिन्नर व्हॉलीबॉल सिन्नर टीमचे ज्युनियर कॉलेजचे कॅप्टन झाले, खो खो टीमचे कॅप्टन झाले। हाय जंप हा महाराष्ट्रात म्हणजे विभागाला पहिले आले, महाराष्ट्रात त्यांची सिलेक्शन झालं, पण हाय जंप घेता घेता एका पोटाचं आतडं त्या ठिकाणी त्यांचं ताणलं गेलं आणि डॉक्टर सदगिरीच्या दवाखान्यामध्ये 35 ते 40
दिवस त्यांना ॲडमिट राहावं लागलं. म्हणून हाय जम्प त्यांची महाराष्ट्रात जी काही निवड झाली होती ती या ठिकाणी त्यांना महाराष्ट्र पातळीवर खेळता आलं नाही. आणि मी तिकडे कबड्डीचा कॅप्टन, मी कुस्तीत खेळायचो. आमच्याबरोबर सगळे आमची मित्रमंडळी असायची. पण पहिल्यापासून राजकारणाचं बाळ कडू थोडंसं मला होतं. सर माझी सातत्याने पाठराखण करीत होती. मी पहिलीचा वर्ग प्रतिनिधी झालो तर 10वीपर्यंत वर्ग प्रतिनिधी राहिलो आणि 11वीला मी CR झालो. आणि त्या काळामध्ये सरांचा हा सगळा फुटबॉलच्या टीमचा, व्हॉलीबॉलच्या टीमचा, खो खोचा, माझा कुस्तीचा, तिकडं कबड्डीचा हा आमचा मोठा कॉलेजला मोठा संच मित्रपरिवाराचा झाला. आणि त्यामध्ये आम्ही थोडीशी राजकीय प्रवासामध्ये प्रक्रियेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मी 11वीला CR झालो. आणि सिन्नर कॉलेजच्या नंतरच्या निवडणुकीमध्ये GS पदाची निवडणूक सरांनी लढावा असं सगळ्या विद्यार्थ्यांनी, सगळ्या मित्रांनी माझ्याकडे आग्रह केला. त्याच्यात मुली जास्त होत्या कॉलेजच्या. मला म्हणा, अरे नाना इके भाबडला उभं कर, GSला निवडून येतील. परंतु माझं मित्रप्रेम, माझे स्वर्गीय मित्र संपत खैरनार याच्यावर थोडं जास्त होतं त्याच्यापेक्षा. ते डॉक्टर तांब्यांच्या मुकबधीर विद्यालयामध्ये शिक्षक होते. परंतु अपघातामध्ये काही दिवसापूर्वी ते आमच्यातून निघून गेले. आणि मी निर्णय घेतला, एकनाथ तुला थांबावं लागेल, मला GS संपत खैरनारला करायचे. अरे तू कालाय थांब म्हटला तर थांबल, एवढं काय टेन्शन घे, तू आपलाच मित्र आहे, आपण केला पाहिजे. आणि सरांच्या आणि आमच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या प्रयत्नांनी संपत खैरनार सिन्नर तालुक्यातला ग्रामीण भागातला पहिला जनरल सेक्रेटरी या सिन्नर कॉलेजचा झाला. नंतर आम्ही विद्यार्थी सेनेची स्थापना केली. त्यानंतर आम्ही श्याम मानवच्या त्या याची पण स्थापना केली. आणि आमचा प्रवास कॉलेजचा सुरू होता होता सर कधी ग्रॅज्युएट झाले, मला लवकर कॉलेज सोडावं लागलं. पाणी दे मग. माझी परिस्थिती, माझे आईवडील या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मी लवकर कॉलेज सोडलं. सर शिकत राहिले, सर ग्रॅज्युएट झाले. आणि सर बे झाले, इंग्लिशमधून BA झाले. आणि सरांची BEdला अमरावती या ठिकाणी निवड झाली. परंतु त्यापूर्वी सरांना पोलीस खात्यामध्ये सरायला संधी आली होती भरती व्हायची. आणि माझी पण इच्छा होती, अरे तू पोलीस खात्यात नोकरीला जाय, PSI होशील, API होशील, DYSP होशील, तुझ्याकडे सगळ्या गोष्टी आहे. पण त्याचं मन तिकडं लागत नव्हतं, त्याला शिक्षक व्हावं असं नेहमी वाटत होतं. आणि सर या ठिकाणी BPEd झाले, शिक्षक झाले. आणि योगायोगाने ॲडव्होकेट संजय गाडे बंधू यांचे बंधू या दातली शाळेवरती शिक्षक होते. आणि त्यांना MP ऑर्डर आल्यामुळे त्यांनी इडली जागा रिक्त झाली. त्या काळामध्ये उत्तमराव बोडके या गावचे माजी सरपंच माझे चांगले मित्र होते. आणि उत्तमरावचं माझं बोलणं झालं. आणि मी उत्तमरावला बोललो की माझा मित्र एकनाथ भाबड सर हा शिक्षक झालेला आहे, आपल्याला त्या जागेवरती काम करता येईल का. मी आणि उत्तमराव आम्ही दोघं दिघोळे साहेबाकडे गेलो. दिघोळे साहेबांनी एका चिठ्ठीवरतीच लिहिलं, इके भाबड यांना हजर करून घेणे, ऑर्डर नाही, बिडर नाही, काही नाही. घरी आलो आणि एकनाथला म्हणलं तुला दातलीच्या शाळेवरती काम करावं लागेल. तो म्हणून काही हरकत नाही. आम्ही निघालो, मी रुजू करायला सरायला घेऊन निघालो. पण आमच्याकडे भाड्याला पैसे दोघाही इतके नव्हते, कमी होते थोडेसे. आम्ही माळवाडीला उतरलो, तिथून पायी दातलीला आलो. आणि सरांना या ठिकाणी शिक्षक उपशिक्षक म्हणून या ठिकाणी सर हजर झाले. संजय सानप यांनी व्यासपीठावरती या सर इथं हजर झाले. त्यावेळेस गोडाऊनमध्ये आणि तिकडं गावामध्ये धाब्यांच्या घरामध्ये शाळा भरत होती. सर हजर झाल्यानंतर इडला निकाल हा 20% 30%, मुलांची संख्या कमी. सरांनी रात्रीचा दिवस केला. 12 वर्षे इंग्लिश ह्या विषयाचा 100% निकाल लावला. आणि बऱ्याच वर्ष ह्या विद्यालयाचा 100% निकाल लावला. आणि या ठिकाणी नंतर संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर चांगलं काम करताय. म्हणून कोंडाजी मामा असतील, हेमंत आप्पा दात्रक असतील, दिघोळे साहेब असतील, NM आव्हाड साहेब असतील, या सगळ्या त्या काळातल्या संचालक मंडळांनी, त्या काळातल्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी सरायवरती ही इमारत झाली पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी जबाबदारी टाकली. खरं तर दातली, केदारपूर, शहापूर, खोपडी या परिसरामध्ये सरांची गुणवत्ता, सरांचं काम, सरांच्या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आल्यानंतर सरांनी एखादा शब्द ह्या भागात टाकला तर तो कधीच हे लोक बाजूला करत नाही. सगळे एकोप्याने एकत्रितपणाने आपले राजकीय जोडे
गटातटाचे, पक्षाचे, जातीभेदाचे सगळे बाजूरा या ठिकाणी काढतात. या ठिकाणी चांदोरे नाना आहे, भरतजी गारे आहे, ही सगळी मोठी माणसं या ठिकाणी त्या काळामध्ये चांदोरे वकील पोलीस पाटील स्वर्गीय चांदोरे पाटील होते, मी पाहायचो. आणि सरांनी या शाळेच्या पायाला सुरुवात केली. पाया खोदण्यापासून पार नदीतली वाळू भरण्यापासून तर शाळेचं पाणी मारण्यापासून सातत्याने सर या ठिकाणी काम करायचे. आणि त्यांचे सगळे सहकारी शिक्षक कर्मचारी या ठिकाणी त्यांच्याबरोबर राहायचे. आणि गावातली तरुण मंडळी आणि ज्येष्ठ मंडळी सुद्धा या ठिकाणी यायची. या इमारतीचं काम सरांनी सुरू केलं. त्या टायमाला माझा काही संबंध नव्हता, तरी माझ्याकडून सुद्धा मला तुला देणगी द्यावा लागेल. मारुती मंदिराचा सभामंडप झालेला होता. खासदार देवीदास पिंगळे माझे जवळचे होते. सरांनी सांगितलं सभामंडपाच्या नावाखाली आम्हाला या ठिकाणी पैसे लागतील. मी खासदारांच्या पत्र घेतलं सभामंडपाचं. यात्रा विकास स्थळामध्ये हे गाव टाकलं. इकडं संडास बाथरूम उतरीम त्यावेळेस मला सांगितलं हे करावं लागेल. हे सगळं गावाचं शाळेचं काम करत असताना सर ह्या गावातल्या प्रत्येक मातेच्या, प्रत्येक बहिणीच्या, प्रत्येक भावाच्या, प्रत्येक वडिलांच्या समान असणाऱ्या लोकांच्या गळ्यातले ताईत झाले, अंतकरणातला आत्मा झाला. आणि कधी या परिसरावरती त्यांनी या सगळ्या गोष्टी करत असताना गावातले आध्यात्मिक मंदिर असतील, आत्ता त्यांनी या ठिकाणी या गावातला 25-30 वर्ष सप्ताह असेल, सगळे मंदिरं अद्ययावत केले, शाळेची इमारत अद्ययावत केली. ITIची इमारत त्यांच्या काळात सुरू झाली होती, नंतरच्या काळात ती बंद झाली होती. परत या ठिकाणी ते काही दिवस बाहेर गेले. या ठिकाणी ते चिंचोलीला गेले, तिथली इमारत पूर्ण केली. बेलगाव तराळ्याला गेले, तिथली इमारत पूर्ण केली. शिवऱ्याला गेले, तिथली इमारत अद्ययावत केली. निराळ्याला गेले, तिथली इमारत पूर्ण केली. म्हणजे जिडं गेले तिडं त्यांनी मुलांच्या साठी ही सुविधा निर्माण करून, बरं नुसत्या दगडा मातीच्या इमारती नाही पूर्ण केल्या, या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी गुणवान केला. आणि कोणत्या ना कोणत्या, आता महाराष्ट्राच्या काय देशाच्या याच्यामध्ये आज सरांचे विद्यार्थी खेळताय. आणि या ठिकाणी सरांचे विद्यार्थी, एक डेप्युटी कलेक्टर झालेला आहे, आपल्या PWDचे कार्यकारी अभियंता मला वाटतं नवनाथ भाऊ सोनवणे या ठिकाणी आलेले आहे, ते कार्यकारी अभियंता झाले. असे अनेक विद्यार्थी इंजिनियर झाले, अधिकारी झाले, असे अनेक विद्यार्थी त्यांनी या ठिकाणी घडवलं. म्हणून सर आज तुमच्या या सेवापूर्ती सोहळ्याला, या ठिकाणी कोणत्या शिक्षकाच्या सोहळ्याला या ठिकाणी एवढ्या माता मावल्या आणि एवढे ज्येष्ठ मंडळी येतील असं मला वाटत नाही. तेवढे आज तुम्ही लोकांसाठी खूप पेरलं, त्याचं आज रूपांतर ह्या फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून आलं. खरं तर एवढे मान्यवर आले, चास खोऱ्यातून आले, नांदूर गावातून आले, पार धुडी, दापूर, त्या ठिकाणी धुळवाड, इकडचा सगळा परिसर, जिल्ह्यातले आता नावं किती लोकांचे घ्यावा हा मोठा प्रश्न होता. तरी कोणाला त्याचा राग येणार नाही, कारण तुमच्यावरती प्रामाणिकपणे ते प्रेम करताय, तुम्ही केलं. आणि माझ्यासारख्याचं आता तर हे सगळं प्रास्ताविकामध्ये खूप बोलण्यासारखं आहे, परंतु बाकीच्याही लोकांना बोलायचं आहे. हा सराईचा शिक्षणाचा प्रवास या ठिकाणी माध्यमिक विद्यालय, उत्कृष्ट खेळाडू, त्याच्यानंतर नोकरी, व्यवसाय, निकाल सातत्यपूर्व, नंतर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेत मामांनी आप्पांनी सरांना सेवक संचालक केलं. सेवक संचालक म्हणजे सगळ्या संचालक मंडळाच्या सूचनेवरून या ठिकाणी सेवक संचालक केलं. एक शिस्त सगळ्या सेवकांमध्ये आली पाहिजे, एक चांगल्या प्रकारचं काम प्रत्येक विद्यालयामध्ये उभं राहिलं पाहिजे. या दूरदृष्टिकोनातून सरांनी एक चांगला कार्यक्रम या माणसांचा, संस्थेचा विश्वास संपादन करून या ठिकाणी उभा केला. आणि त्याच प्रक्रियेतले आज बरेच मुख्याध्यापक, मामा सांगतीलच, या ठिकाणी बरेच मुख्याध्यापक आज रिटायर होत आहे एवढ्या महिनाभरामध्ये. खरं तर आपला वसा आणि वारसा पुढच्या पिढीने चांगल्या पद्धतीने चालावा, त्याच्यातून प्रेरणा मिळावी आणि चांगलं कर्म केलं का त्याचं फळ चांगलं मिळतं, हे या ठिकाणी सरांच्या कार्यक्रमावरून सिद्ध होतं. म्हणून आता नवीन पिढीतले जे काही शिक्षक आले आहे त्यांना या ठिकाणी खूप काम करण्याची संधी आहे. ही सरांची प्रेरणा तुम्ही सगळे आवडत आला, ही सगळी प्रेरणा या ठिकाणी सरांची निश्चितपणाने सर्व शिक्षक घेतील. जरी शिक्षक रिटायर झाले तरी अनेक एकनाथ भाबड सर त्यांच्यामध्ये ते पाहतील, ते दिसतील. यासाठी ह्या कार्यक्रमाचं गौरव समितीने, या तिन्ही गावाने आणि संस्थेने या कार्यक्रमाचं आयोजन रेखीव आखीव केलं आहे. त्याचं कारण हे आहे. खरं तर अध्यात्माचं वेळ मी म्हटलं, सिन्नरला जोग महाराजांचा सप्ताह असेल,
ललितकर महाराज बसलेले, एकनाथ महाराज गोळे सर बसलेले, सुदाम महाराज काळे, भगीरथ महाराज काळे, खरात महाराज आहे. आणि ह्या गावचं सरांचं खरं पालकतत्व घेतलेलं आणि फार मोठं पांघरून स्वर्गीय पंढरीनाथ आव्हाड हे आज आपल्यामध्ये नाही आहे. कारण त्यांनी जाताना सुद्धा सरांना हॉस्पिटलमध्ये बोलवलं. सरांना या सगळ्या गोष्टीमध्ये प्रचंड मदत या ठिकाणी पंढरीनाथ महाराज आव्हाडांनी केली. ते गेल्याने खरं तर पार इथला रिंगण सोहळा असेल त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथाचा, तो दरवर्षाचा रिंगण सोहळाचं नियोजन म्हणजे रिंगण सोहळा पूर्वी छोटा व्हायचा, पण सरांनी तो फार मोठा केला. जोग महाराजांचा 100 वर्ष पूर्ण झाले. सुदाम महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, ललितकर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आडवा फाटा शिन्नर या ठिकाणी फार मोठा सप्ताह या ठिकाणी केला. त्याचं नियोजन सरांनी केलं. आमच्या बरोबरीनं भगवान बाबांच्या सप्त्याचं नियोजन केलं. म्हणजे अध्यात्माची कास आणि आस असणारा हा माणूस आज या ठिकाणी सेवा पूर्ती सोहळा आपण या ठिकाणी करतोय. सेवा पूर्ण करून जात आहे. तरी मला माहिती आहे घार फिरे आकाशी तिचं लक्ष पिल्लापाशी, म्हणून या ठिकाणी बाबडे सर जरी रिटायर झाली, खरं तर अख्ख्या भागाचं अख्ख्या लोकांचं म्हणणंच होतं की बाबडे सरांनी दातलीतच राहावा. दातलीत त्यांची तशी व्यवस्था त्यांची करायची तयारी होती, कारण इकडं पोस्टमन बाबड त्याचं नाव घेतलं पाहिजे. दुर्गाताई आहे या ठिकाणी की 2च खोल्यामध्ये बाबडे सर गेली 32 वर्ष राहते. आणि साधी नानी आहे त्यांची धर्मपत्नी पण शोभा. खरं तर मला बायको त्यांनी पाहिली, तिला मी शोभाला मी पाहिलं, आणि ह्या दोघींनी एवढी समर्थपणाने साथ दिली आम्हाला, म्हणून मी पहिलं नाव घेतलं. त्या नावामध्ये नाना हा आला असेल कदाचित, कारण या ठिकाणी शोभानी प्रचंड साथ या ठिकाणी दिली. दोन्ही मुली सारख्या आहे, मुलगा नाही सरांना, पण ते सगळ्या मुलांना आपलाच मुलगा मानतात. अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून काम केलंय. रिटायर झाल्यानंतर मला म्हणे नाना आता मला रिटायर झाल्यानंतर तिकडे राहता येणार नाही, माझ्या घराचं काम चालू केलं पाहिजे. बिडगर सर असतील, गावातले सगळे आम्ही मित्र असेल, तातडीने सरांच्या बंगल्याचं काम चालू केलं. बंगलासुद्धा आता पूर्णत्वाच्या वाटेवरती आहे. आणि दुसरी गोष्ट, जेवढे पैसे रिटायरमेंटमध्ये मिळणार आहे तेवढे सगळे त्या बंगल्यासाठी निम्मे अर्धे लावणारे आणि मुलींच्या लग्नासाठी निम्मे अर्धे लावणारे. आणि म्हणलं पुढचं काय, म्हणे पेन्शन आहे, शेतीचं उत्पन्न मिळेल. म्हणजे सर्व गोष्टींचा अचूक रेखीव या ठिकाणी जीवनाचा प्रवास कसा असावा. नाही तर सरांना फार मोठमोठ्या संधी आल्या असत्या, त्यांनी मिळवल्या असत्या, केल्या असत्या, पण असा कुठलाही हेतू न ठेवता सरांनी खूप चांगलं काम केलंय. या चांगल्या कामाचं फळ सरांवरती आज प्रेम करणारे तुम्ही सगळे आला, सरांना या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आला, सरांच्या कामाचं पावती देण्यासाठी आला. पुन्हा एकदा मी या गौरव समितीच्या वतीने, आमच्या भाबड परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरं तर आज लग्नाची तीत नाही म्हणून ही तारीख धरली, परंतु उद्या खूप मोठी तीत आहे. प्रत्येकाला या ठिकाणी हळदीला जायचंय, लग्नाला जायचंय. त्याच्यामुळं प्रत्येकजण प्रत्येक इथून निघण्याच्या माध्यमातून चळवळ करीत आहे. त्याच्यामुळं मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. या ठिकाणी उदयभाऊ सांगळे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. सगळ्या पाहुण्यांचं स्वागत झालं, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.